भगवान श्री शंकराला आपण अशीच प्रार्थना करायची, भगवान तुझ्या भक्तीचं असं वेळ मला लागू दे. झोपेतून उठले मी शिव, जेवताना शिव, झोपताना शिव, प्रत्येक श्वासाला आणि प्रत्येक क्षणाला शिव 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 म्हणून मुझे ऐसी लगन तू लगा दे, मैं तेरे बिना पलना रहूं. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेचा प्रभाव सांगणारी एक कथा तुम्हाला सांगते, जी की शिव महापुराण मध्ये आलेली आहे. जे काही या कथा सत्रामध्ये सांगेल ते ग्रंथातलं सांगेल, ग्रंथाव्यतिरिक्त इतर दुसरं कुठलंही सांगणार नाही. शिव महापुराण ग्रंथामध्ये असा एक कथा भाग आलेला आहे की नारदजीकडनं एकदा चूक घडते. आता ती चूक कशी घडते, काय घडते ते ऐका. ही कथा तुलसी रामायणामध्ये देखील आलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ही कथा आहे. पण शिव महापुराणमध्ये थोडंसं आणखी पुढे विस्तारानं घेऊन गेलेलं आहे त्या कथेला. एकदा नारदजी तपश्चर्या करायला लागले. नारदजीनं एवढं घोर तप केलं, त्यांचं तप पाहून इंद्राला टेन्शन आलं. इंद्राला कोणीतरी तप करतंय, आनंद व्हायला पाहिजे की नाही, तो देवांचा राजा आहे. पण त्याच्याकडे सगळं असताना सुद्धा तपश्चर्या करणाऱ्या नारदजीचा त्यांना तणाव झाला की नारदजीनं जर तप केलं आणि तप करून जर माझं पद मागितलं तर. बऱ्यापैकी काही लोकांची वृत्ती ही अशीच असते, इंद्र महाराजांसारखी. आपल्याकडे सगळं आहे पण आपल्या पुढे कुणी नाही गेलं पाहिजे, अशा वृत्तीची लोक असतात. तुम्हाला दिलं ना देवानं, तुम्ही त्याच्यात सुखी राहा, समाधानी राहा, आनंद घ्या, पण मीच मोठा, दुसरं कोणी नको पुढे जायला, ही वृत्ती काही कामाची नाही. इंद्राच्या कुळातले असतात काही बिचारे, काय करणार त्याला. आता इंद्राला दुसऱ्याचं सुख पाहावल्या जात नाही, तपश्चर्या पाहावल्या जात नाही. मग इंद्र महाराज नारदजीची तपश्चर्या भंग करण्यासाठी प्रयत्न करतात. गंधर्व बोलावले, अप्सरा बोलावल्या आणि नारदजी जिथे तपश्चर्या करायला बसलेले आहेत तिथे नारदजीची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न चालू झाला. अप्सरांचं नृत्य, गंधर्वांचं गायन, गणांचं वाजवणं. अप्सरा सुंदर 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 नृत्य करतात, गंधर्व एवढं गायन करतात, सुंदर पद्धतीने नृत्य गायन वादन चालू झालेलं आहे. इंद्रदेवानं कामदेवाला पाठवलं. कामदेवाच्या मदतीनं कामदेव सांगतात गंधर्वांना गायन करा, अप्सरांना सांगतात नृत्य करा, गणांना सांगतात वाजवा. नारदजीची तपश्चर्या भंग जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. बजाव नाचो गाव, बजाव बजाव नाचो गाव. तपश्चर्या भंग होत नाहीये. कामदेव म्हणतात बजाव नाचो गाव, नाचो गाव. खूप नाचतात, खूप नाचतात, खूप नाचतात, खूपच नाचतात, खूप गायन करतात, खूप वाजवतात. नृत्य गायन वादन करूनही नारदजीची तपश्चर्या भंग होत नाहीये. अप्सरांच्या पायातली घुंगरं तुटली, गंधर्वांचे गळे खराब झाले, वाजनाची वाद्य फुटली. कामदेव रागात आले, बंद करा. चालते भा, तुम्ही नका जाऊ. अप्सरांना हकलून दिलं, गंधर्वांना हकलून दिलं, गायकांना हकलून दिलं, गणांना हकलून दिलं. तपश्चर्या भंग नाही झाले. आता कामदेव नारदजीकडे आले. फुलांचा हार नारदजीच्या गळ्यात घातला, नमस्कार केला आणि नारदजींची स्तुती केली. नारदजी, काय तुमची तयारी आहे? खरंच सांगा मला, तुम्ही जेव्हा देवघराच्या समोर जपाची माळ घेऊन जप करता, खरं खरं बोला, तुमच्या नजरेमध्ये देव असतो का चहाचं पातेलं असतं? खरं बोलायचं, खोटं बोलू नका. देवाची मूर्ती लवकर डोळ्यासमोर येत नाही,
बडे तुम्ही जर देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला मोठ्या मोठ्यानं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं तुमचं चालू झालं, बऱ्यापैकी तुम्हाला शिवमूर्ती डोळ्यासमोर उभी राहिली, पण तेवढ्यात बशी खडखड वाजली तर खरं सांगा, बशी वाजली तर लक्ष कोणीकडे जाईल? चहाकडे जाईल. आपण एक जपमाळ जपताना एकाग्र होत नाही. आणि नारदजी त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्यानं गायन वादन नृत्य चाललेलं होतं, पण समाधी भंग झाली नाही, ही विशेष गोष्ट आहे. कौतुक म्हणून फुलांचा हार घातला, नमस्कार केला आणि स्तुती केली नारदजीची. पण नारदजी एवढ्या मोठ्या गाण्या वाजवण्याला फसले नाही, पण स्तुतीला फसले. स्तुती घातक आहे माझ्या ताई दादांनो. फुलांच्या हाराचा अभ्यास सांगते मी तुम्हाला. फुलांचा हार, हार शब्दाकडे लक्ष द्या. हार, हार घालणारं ताठ उभं असतं, ज्याच्या गळ्यात हार टाकायचा ना ते खाली वागतं. म्हणजे हाराच्या समोर हार मानल्याशिवाय जो गळ्यात येत नाही त्यालाच म्हणतात हार. फुलांचा हार. नमस्कार, नमस्कार कसा आहे? नम्रतेनं नम्रपूर्वक वाकून केला जातो तो नमस्कार. पण काही लोक असं म्हणतात नमस्कार, असा छाताड काढून बेडकासारखा डरा आवाज काढून नमस्कार होत नाही. असा नमस्कार करतात काही लोक, जणू काही यांच्या गळ्यात बेडूक फसलाय. तसा नमस्कार नाही. नम्रतेनं जो केला जातो नमस्कार. फसतात लोक स्तुतीला. स्तुती घातक आहे माझ्या ताईंनो. स्तुतीला मोठी मोठी लोक भुलली. तुमची आमची काय कथा आहे? मग तुम्ही म्हणाल कुणाची स्तुती चांगली नाही का? ऐका, धार्मिक क्षेत्रामध्ये कथा कीर्तनात जर एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम केलं आणि त्याची जर स्तुती चांगल्या लोकांनी केली तर समजावं ती स्तुती आपल्याला ऊर्जा देणारी आहे. पण चोरी करून आलं आणि त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप, शाबास रे पठ्ठ्या, काय काम केलंस तू, ती स्तुती तुमच्या कामाची नाही, तुमचं भविष्य धोक्यात घालणारी आहे, तुमचं जीवन बर्बाद करणारे. एखाद्यानं 5 लाखाचा जुगाराचा डाव जिंकला आणि त्याला शाबासकी दिली, वा रे पठ्ठ्या काय खेळ खेळला असतो, ती स्तुती काही कामाची नाही. इथे तुम्ही दान दिलं, तुम्ही अभिषेक केला, सुंदर कथा ऐकली, आनंदाने नाचलात, उमापती महादेव की जय. हर हर महादेव. आपला शिव महापुराण मध्ये कथेचा विषय चाललेला होता की स्तुती माणसाला फसवते. एखादं वाईट काम केलंय आणि तुम्हाला तुमचं जर कौतुक होत असेल ना तर समजावं तुमच्या पापाला प्रोत्साहन आहे. शब्दाकडे लक्ष द्या. तुम्ही चुकीचं काम केलंय आणि तुम्हाला शाबासकी मिळते. तुम्ही कुणाची चाडी केली, चुगली लावली, निंदा केली, तुम्हाला म्हणतायत वा काय चांगलं काम केलंस ना, तो भारी पेटवलंस, आणि तुम्हाला जर शाबासकीची थाप मिळाली तर समजावं तुमच्या पापाला प्रोत्साहन दिलंय आणखी नवीन पाप करण्यासाठी. पण तुमचं जर चांगल्या क्षेत्रात कौतुक झालं, जसं की आता जितेंद्र भाऊंनी इथे खूप छान 12 ज्योतिर्लिंग कथेचं आयोजन, तुमच्या सगळ्यांची उपस्थिती, कोणी आरती घेतंय, म्हणजे प्रत्येक जण इथे, तर या चांगल्या क्षेत्रात जर तुमचं कौतुक झालं, वा आज तुम्ही आरती केली, वा जितेंद्र भाऊ चांगलं कार्यक्रमाचं आयोजन केलं बरं. कोणी म्हटलं ताई आज शिवमहापुराण कथेला गेल्या होत्या का, खूप चांगलं झालं बरं, पुण्य घेऊन आलात. असं जर आपलं कोणी कौतुक केलं तर समजावं चांगल्या क्षेत्रात जर आपलं कौतुक होत असेल तर आपल्या पुण्याईला प्रोत्साहन आहे, आपल्या पुण्याला. आणि वाईट काम करून जर तुमचं कौतुक होत असेल तर समजावं पापाला प्रोत्साहन आहे. हा, चांगल्या क्षेत्रात जर तुमचं कौतुक झालं तर समजावं साक्षात भगवान शंकराचा आशीर्वाद आपल्याला मिळाला. आणि समोरचं व्यक्ती जर आपलं कौतुक करत असेल, खूप चांगलं केलं, तर समजावं ईश्वरानं त्या व्यक्तीच्या माध्यमातून देवाला जो आनंद झाला त्याचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवलाय, असा त्याचा अर्थ आहे. शिवलिंगाचं पूजन केलं, अभिषेक केला तुम्ही, कोणी म्हटलं हो चला काही कसं ना, काशीला नाही जाऊ शकत आपण, पण इथे शिवलिंगाचा अभिषेक केला ना तुम्ही, खूप बरं झालं. याचा अर्थ समजून घ्या, शंकराला खरंच आनंद झालाय आणि ज्यानं तुमचं कौतुक केलं चांगल्या कामाचं, त्या माध्यमातून तुम्हाला निरोप दिलाय तो की मला पोहोचलाय अभिषेक, मी प्रसन्न झालोय, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून चांगल्या कामात आपलं कौतुक व्हावं, चुकीचं काम करून कधीच आपलं कौतुक होऊ नये. आणि चुकीचं काम केलं आणि कौतुक झालं, स्तुती झाली, तर आपण फसल्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगते, उदाहरण सर्व परिचित आहे, जुन्या काळापासून चालत आलेलं उदाहरण आहे. त्या उदाहरणामध्ये वक्ता बदलला की त्याचाही गोडवा बदलतो त्या उदाहरणाचा. उदाहरण कान देऊ नाही का,
3 मुली होत्या अतिशय देखण्या, पण त्यांचं कुठेच लग्न जमत नव्हतं. का? एक तुताणी, एक गेंगाणी आणि एक बोबडी. पाहुणे पाहायला आले की काहीतरी बडबड करायचे, आलेले पाहुणे पळून जायचे. वडील वैतागून गेले स्थळ पाहून. वडील आता म्हणतात, पोरींनो आता हा माझा शेवटचा प्रयत्न आहे, तुम्ही जर आता काही बडबड केली आणि पाहुणे जर पळून गेले तर आता आम्ही तुमचं लग्न जुळवायच्या भानगडीत पडणार नाही. मुली म्हटले, पप्पा आम्ही बाबा बोलणारच नाही. ठरलं त्यांचं. तिघीकडे 3 चमत्कार, एक तोताणी, एक बोबडी आणि एक गेंगाणी. पाहुणे पाहायला आले, पाहण्याचा कार्यक्रम झाला. मुली एवढ्या सुंदर होत्या ना, भुवया आणि नासिक म्हणजे धनुष्याला लावलेला बाणच, सुंदर काळे भोर डोळे, सुडोल बांधा, रंग गोरा, गुलाबाच्या पाकळीसारखे गाल, डाळिंबीसारखे ओठ, सुंदर कानाची चाफेकडी, भुजंगासारखे वेणे, सुडोल बांधा. चालायला लागल्या का हरिणीच्या चालीनं चालायच्या, एवढ्या देखण्या. मुली पसंत पडल्या, सुपारी फोडली, तारीख काढली. आपल्याकडे प्रथा आहे, पाहुणे आले, पाहण्याचा कार्यक्रम झाला की त्यांना जेवण बनवतात, जर जुळलं तर. मग यांना एवढा सुंदर स्वयंपाक केला ना, अशी आमटी केली, अशी खीर केली, अशी कढी केली, अशी बासुंदी केली, अशी वडी केली, बटाटा भाजी, वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत, भरलेली मिरची, भरलेली भेंडी, खूप प्रकारचे पक्वान्न केले, टोमॅटो चिरले, त्याची कोशिंबिरी केली, मिरच्या, त्याच्यामध्ये लसूण घालून त्याचा केलेला ठेचा, भाजलेला तळलेला पापड, कांदा भजे, बटाटा भजे. जेवण झालं असेल तुमचं, ढेकर तर मला चाला. एवढे पक्वान्न केले. असा तर शिरा केला ना, ज्याच्या तोंडातले 32 रिटायर आहेत ते सुद्धा पोटभर खाईल. एवढा सुंदर शिरा केला. पाहुणे जेवायला बसले, स्तुती करून करून खातात. वडील वाढतायत, मुली आणून देतायत. पाहुणे म्हटले, काय सुंदर आणि काय सुगरण मुली आहेत. खुश झाले पाहुणे. पण एक छोटा पोटाचा पाहुणा होता, त्याचं पोट पटकन भरलं. तो म्हटला, सकाळपासून आलोय आम्ही, सकाळच्या 10 वाजता, तर दुपारचे 4 वाजले. आल्यापासून पाहतोय मुली सुंदर आहेत, सुगरण आहेत, पण बोलतच का नाहीत, नेमकी अडचण काय आहे. काहीही करून या पोरींना बोलतं करायचं. मग त्या चतुर पाहुण्यानं काय केलं माझ्या ताई दादांनो, त्या चतुर पाहुण्यानं ताटाकडे पाहिलं. एका वाटीमध्ये कढी होती, त्यानं कढीमध्ये 5 बोटं बुडवली. कढी खाणारा जळगावमधला असेल किंवा मुंबईचा असेल, नाही तर कलकत्त्याचा असू द्या, कुठलाही असू द्या, कढीमध्ये 5 बोटं बुडवून कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची टेस्ट कळत नाही. त्यानं कढीमध्ये 5 बोटं बुडवली आणि फुरकानं फुरका मारला. म्हटलं, वाह काय कढी झाली, अशी कढी आम्ही आजपर्यंत खाल्ली नाही. काय काय घातलं असेल या कढीला. जिनं कढी केली ती पातीला घेऊनच बाहेर पळाली. ती म्हणते, पाहुणं कलियुगत गोल झाले का, थकाल पाथून घामाघूम झाले मी, त्या जीव धातलं मिव धातलं वालुका थोली कली, घ्या ना पली पली. काय म्हणते, थोली घ्या कली. आता हिचं हे बोबडं बोलणं ऐकलं, ज्यानं कढी मागितली ते कढीच्या पातेल्यातच पडलं धपकन. तोंडानं काय नाकानच कढी ओढायला लागलं, फुर फुर. तिच्या शेजारी ती दुसऱ्या पाहुण्यांना शिरा वाढत होती, ती मध्ये मध्ये अडकत होती बोलताना. ती म्हणते, कशाला बोलली. अगं ताई कशाला बोलली एवढं म्हणायला तिला अर्धा तास लागला. हा दुसरा चमत्कार पाहिला. जो शिरा खात होता त्याच्या नरड्यातच शिरा फसला आणि तो ठसकायला लागला. तिसरी म्हणते, काय केलं तुम्ही, काय केलं, सांगितलं होतं बोलू नका, आता जमण्यानं म्हणणं. कन्ना का जनगाव कन्ना ना. जेवत्या ताटावरनं पाहुणे असे पळाले. हायवेवरनं कट मारायचे, पण गावात काही वळून येत नव्हते. जळगावमध्ये हायवेनं जायचे. स्तुती फसवते, स्तुती भुलवते. नारदजी स्तुतीला फसलेले आहेत. एवढी तपश्चर्या केली, पण नारदजीला स्तुतीमुळे नारदजीला ग जागा झाला. पण माझ्या ताई दादांनो, गचा ढ व्हायला वेळ लागत नाही, म्हणून थोडी गची काळजी घ्या. म्हणजे गर्व होऊ देऊ नका, अहंकार होऊ देऊ नका. नारदजींना गर्व झाला. कशाचा गर्व झाला की मी काम जिंकला. जिकडे तिकडे नारदजी सांगत सुटले. भगवान विष्णूकडे आले,
पण विष्णू भगवंताच्या अगोदर नारदजीनं शंकराची भेट घेतली. भोलेनाथ, काम जिंकलाय मी. भोलेनाथ बोलले, नारदजी खूप चांगली गोष्ट केली. भोलेनाथ सांगतात, नारदजी कामाला जिंकणं कठीण आहे, मी जाळला पण तुम्ही जिंकला, विशेष आहे, कौतुक आहे. नारदजी पण काम जिंकला ही गोष्ट इतर कुणाला सांगू नका. माझे भोलेनाथ फार सरळ आहेत, नेहमीच आपल्याला कल्याणाचं सांगतात, आपल्या भल्याचं सांगतात. पण बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही, कुणीतरी आपल्या भल्याचं सांगतंय, कुणी आपल्या फायद्याचं सांगतंय, हे बऱ्याच लोकांना कळत नाही. तसंच नारदजींना सुद्धा वाटलं की हा बाबा आपलं मोठेपण लोकांना सांगू नको असं म्हणतायत, म्हणजे आपलं मोठेपण या बाबाला आता सहन होईना. अरे जगासाठी विष घेणारा हा माझा महादेव, अमृत पितात ते त्यांना देव म्हणतात, जो विष घेतो त्याला महादेव म्हणतात. माझा महादेव चांगलं सांगत होते, पण नारदजीला हे पटलं नाही. नारदजी जिकडे तिकडे सांगत सुटले, मी काम जिंकला, काम जिंकला. श्री विष्णू पर्यंत आले. विष्णू भगवंताला सांगितलं मी काम जिंकला. भगवान नारायणाला प्रश्न पडला, रामाचं भजन करणारा बाबा कामाचं भजन कधीपासून करायला लागला? काय झालं माझ्या लेकराला? आता माझ्या लेकराला हा झालेला अहंकार, अहंकाराचा फोड फोडणं फार गरजेचं आहे. म्हणून भगवान विष्णूनं एक लीला केली. नारदजीचं कौतुक तर केलं, पण नारदजी ज्या वाटेवर न जातात त्या वाटेवर एक सुंदर नगर तयार केलं. त्या नगरीमध्ये विश्वमोहिनी असं सुंदर रूप धारण केलं. त्या नगरीचा राजा शिलनिधी. विश्वमोहिनी फार सुंदर, राजकुमारांची गर्दी होती, तिचा स्वयंवराचा सोहळा होता. नारदजी तिथून निघाले. नारदजी म्हणतात, काय चाललंय इथे? म्हणे विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे. मग एवढी गर्दी? महाराज खूप सुंदर आहे ती. किती सुंदर? म्हणे जाऊन पहा डोळ्यानं. विश्वमोहिनीला पाहण्यासाठी, तिचं भविष्य सांगण्यासाठी, तिला कसा पती मिळणार आहे हे वर्णन करण्यासाठी शिलनिधी राजाकडे नारदजी आले. शिलनिधी राजा बोलला, महाराज नारदजी माझ्या मुलीचा हात पाहून सांगा की तिला कसला पती मिळणार आहे. विश्वमोहिनीला बोलवा. विश्वमोहिनी आली, नाचत नाचत नाचत, डोलत डोलत डोलत, ठुमकत ठुमकत ठुमकत, पैंजणांचा आवाज करत विश्वमोहिनी जे आली, तिचं चालन, तिचं सौंदर्य पाहून नारदजी भुलूनच गेले. नारदजी म्हणतात, उगीच मी कालच्या पेपरला दिलं मी काम जिंकला म्हणून, मला काय माहिती विश्वात एवढं सौंदर्य आहे म्हणून. पण काही असो, ही विश्वमोहिनी आपल्याला मिळाली पाहिजे. नारदजीने तिचा हात हातात घेतला तर हातच पाहत बसले, एवढी सुंदर होती ती. नारदजी, शिलनिधी राजा म्हणतो, महाराज हात काय पाहता? भविष्य सांगा, भविष्य. तोंड काय पाहता? हात पाहून भविष्य सांगा. मग नारदजीनं सांगितलं, हिला मिळणारा जो पती आहे ना, तर तो विश्वाचा मालक होणार आहे. म्हणजे विश्वाचा मालक हिला पती मिळेल असं नाही, हिचा जो पती होईल तो विश्वाचा मालक बनेल, उलट सांगितलं. नारदजी तिथून गेले. भगवान विष्णूची प्रार्थना केली, भगवान मला पटकन सुंदर बनवा. भगवान म्हटले, कशासाठी? काय कशासाठी ते विचारू नका, पण खूप सुंदर बनवा. किती सुंदर? भगवान तुमच्यासारखं सुंदर बनवा. भगवान नारायण बोलले, माझे अनंत रूप आहेत, नेमकं कोणतं रूप देऊ मी? तुमचं हरी रूप द्या. हरी या शब्दाचा एक अर्थ होतो वानराचं रूप. भगवान बोलले, नारदजी नेमकं सांगा, देवा ज्या रूपानं माझं कल्याण होईल ना ते रूप मला द्या. भगवान बोलले, तथास्तु. असं रूप देतो की ज्यानं तुमचं कल्याण होईल. नारदजी एवढे सुंदर झाले, हळदीच्या गाभ्यासारखा देह, सोन्यासारखी कांती, अख्खे सुंदर, फक्त तोंडात बंदर. तोंड त्यांचं वानराचं झालं. नारदजी हातपाय पाहतात, तोंड पाहायला वेळच नाही त्यांना. जिथे राजकुमारांची गर्दी होती तिथे येऊन बसले नारदजी. विश्वमोहिनी फुलांचा हार हातात घेऊन आली आणि पहिल्याच बाकड्यावर हे वानराच्या तोंडाचे नारदजी दिसले. रागात आली, तिने ती लाईनच सोडली, सगळ्यात शेवटच्या लाईनला गेली. शेवटच्या कोपऱ्यात राजकुमाराच्या रूपात भगवान नारायण होते. नारायणाच्या विष्णूच्या गळ्यात वरमाला घातली, दोघे निघून गेले. नारदजींना वाईट वाटलं. नारदजी म्हटले, या पोरीला रूपाची पारख आहे का रे? काय माझं सुंदर देह आहे, काय माझी सुंदर कांती आहे. बाजूला शिवगण होते. शिवगण बोलले, महाराज तिला रूपाची पारख नाही, पण तुम्ही तुमचं तोंड आरशात पाहिलंय का? नारदजी रागात आले, मला आरसा दाखवता राक्षसवाल. नारदजी खरंच पाण्यात येऊन स्वतःचं तोंड पाहतात तर अख्खं शरीर सुंदर, फक्त तोंडात बंदर. नारदजीला वाईट वाटलं, विष्णूनं मला फसवलं. थोडे पुढे गेले नारदजी
आणि पुढे गेल्यावर तीच विश्वमोहिनी आणि विष्णू रथामध्ये बसून निघालेले होते. आता कल्पना करा, घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीच्या नावावरनं भांडण झालं असेल आणि घरातून बाहेर पडल्यावर नेमका तोच माणूस जर आपल्याला दिसत असेल तर आगीत रॉकेल टाकल्यासारखं होतं. आपल्याला राग वाढतो का कमी होतो? राग वाढतो. आपला रागाला येतो आपण. राग आला नारदजीला, रागाच्या भरात शाप दिला, देवा जिला मला प्राप्त करायचं होतं तिला तुम्ही पत्नी बनवून घेऊन निघालात, मला फसवलं, माझं रूप वानराचं केलं, तुम्ही तिचा माझा वियोग केला. माझा शाप आहे भगवान तुम्हाला की तुमचा आणि तुमच्या पत्नीचा सुद्धा वियोग होऊन जाईल. दिला शाप. आणि मला वानर केलं ना तुम्ही, तर तुमच्या पत्नीच्या शोधासाठी याच वानर जातीचा तुम्हाला आधार घ्यावा लागेल किंवा त्यांची मदत घ्यावी लागेल. शाप दिला देवाला, एका क्षणात माया नष्ट झाली, विश्वमोहिनी अदृश्य झाली, ते मायावी नगर संपलं. नारदजी शुद्धीवर आले. आपण हे काय केलं? अरे ही तर सगळी माया होती, आपण चुकलो, आपण फसलो, आपण देवाला शाप दिला. नारदजीला खूप पश्चाताप होतोय, खूप वाईट वाटतंय. नारदजी रडू लागले आणि रडत रडत ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाला म्हणतात, बाबा मी साक्षात नारायणाला शाप दिला, माझी खूप चूक झाली, मला या दोषातून बाहेर येण्याचा मार्ग सांगा. तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं, नारदा काळजी करू नका, शिव महापुराण कथा ऐका आणि शिवनामाचा जप करा, शिव सहस्त्रनामाचा उच्चार करा. तुमच्याकडनं देवाला जो शाप तुम्ही देण्याची चूक केली ना, तो दोष तुमचा संपवून जाईल. नारदजीला एवढा मोठा घडलेला दोष संपवण्यासाठी मार्ग कोणता सांगितला? शिव महापुराण. मग यदा कदाचित जीवन जगताना एखाद्या निष्पाप निरपराध व्यक्तीला तुमच्याकडून जर त्रास झाला असेल आणि त्याचं तुम्हाला वाईट वाटत असेल, अरे रे मी विनाकारणच निंदा केली, विनाकारण मी चुकीचं बोललो, माझ्यामुळे त्या माणसाचं अंतकरण दुखलंय, आता मला पाप लागेल, असं जर तुमच्या मनाला जेव्हा कधी वाटेल ना, तेव्हा शिव महापुराण कथा वाचा किंवा ऐका. नसेल ऐकणं होत तुम्हाला तर शिवनामाचा जप करा, तेही नसेल जमेल तर शिव सहस्रनामाचा उच्चार करा, तो दोष तुमचा निघून जाईल. शिव महापुराण कथेचा शिव सहस्रनामाचा हा उच्चार आहे. ब्रह्मदेव सांगतात, नारदजी शिवनामाचा जप कसा? सगळेजण माझ्यासोबत म्हणतील आता. शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा. आप सभी लोग मेरे साथ गाओ, प्रेम भाव से गाओ. सहारा मिलेगा. डूबे हुए को किनारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा, शिवनाम जपले सहारा मिलेगा. जय हो. जय हो. हरि बोल. सभी शिव भक्त सुन लो. भगवान शिव का जो शिव 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 नाम है, हर सांस पर हम शिव शिव ऐसा जाप कर ले तो भगवान भोलेनाथ की जो कृपा है, इतनी कृपा हम पर बरसेगी, इतनी कृपा बरसेगी, भोलेनाथ हमारा कल्याण कर देंगे. तो मीठी मीठी ताली बजाते हुए सभी मेरे साथ गाएंगे. श्वास अमोघ
जीवन न तुझको दोबारा मिलेगा। जय हो। शिव नाम जप ले सहारा मिलेगा। 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 जय हो। हरि बोल। जय हो जय हो। जय जय हरि बोल। इस पूरी दुनिया में हमारे कल्याण के लिए एक ही सहारा है, भगवान का नाम। तो पूरे जीवन में कोई भी काम हो या कोई भी कर्म हो, वह करते करते भगवान का नाम जाप करना चाहिए। यही इस भजन में कहा है, एक ही शिव का नाम है साचा। एक ही शिव का नाम है सारा। और जगत में सब कुछ झूठा। और जगत में सब कुछ झूठा। उसे प्यार कर ले, जय हो। उसे प्यार कर ले तो प्यारा मिलेगा। जय भोलेनाथ। नाम जप ले सहारा मिलेगा। शिव नाम जप ले सहारा मिलेगा। शिव नाम जप ले सहारा मिलेगा। शिव नाम जप ले सहारा मिलेगा। जय हो जय हो। जय हो जय हो जय हो। हरि बोल। जय भोलेनाथ। शिव गुण गाले, शिव को मना ले। शिव गुण गाए, शिव को मनाए। शिव की कृपा से बंदे बिगड़ी बना ले। शिव की कृपा से बिगड़ी बनाने। तुझे तेरी किस्मत का, तुझे तेरी किस्मत का सितारा मिलेगा। जय हो। अब सब लोग गाएंगे हमारे साथ, शिव नाम जप ले सहारा बम बोले मिलेगा। बम बोले बम बोले। नाम जप ले सहारा मिलेगा। शिव 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 नाम जप ले
महादेव की जय. तर नारदजीनं म्हटले की आता शिव नामस्मरण करतो मी, पण मला शिवकथा कोण सांगेल? ब्रह्मदेव बोलले मी सांगतो. ब्रह्मदेव सांगतायत, श्रोत्याच्या रूपामध्ये नारदजी आहेत. पण कथा अशी नाही, कलश फेरी काढली, शोभायात्रा काढली, सगळ्या देवांच्या स्त्रिया सुंदर सुंदर वस्त्र, सुंदर श्रृंगार करून सहभागी झाल्या. आपण नाही का चांगल्या कामात सुंदर श्रृंगार करून, आणि खरंच कुणाच्या लग्नाला पैठणी घालून जाण्यापेक्षा कथा कीर्तनात पैठणी घालून या. कुणाच्या लग्नात नाकातली नथ, कानातली झुंबर, पायातले पैंजण, कुठेतरी उघड लग्नामध्ये जाण्यापेक्षा इथं थोडंसं टापटीप या, मस्त या. देवाला, आपल्याला पाहून देवाला सुद्धा आनंद झाला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला आपलं तोंड असं असतं जणू काय घड्याळातले सगळे काटे एका जागेवर आले. घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात? वाजले का काय? नाही. तर आपला चेहरा प्रसन्न असावा, देवाला सुद्धा आनंद वाटावा, एवढं छान यायचं आपण कथेमध्ये. सगळ्या देवस्त्रिया शोभायात्रेमध्ये सुंदर श्रृंगार करून सहभागी आहेत. आणि देवस्त्रिया शोभायात्रा पूर्ण झाली, सुंदर मंडप दिला, उंच आसन बनवलं. ब्रह्माजी स्वतः कथा सांगायला लागले, नारदजी ऐकायला लागले. आणि ती सुंदर अशी कथा जेव्हा नारदजीनं ऐकली त्यावेळेला नारदजीला खूप खूप आनंद झाला. तर त्या कथा भागामध्ये सुंदर कथा भाग नारदजीनं प्रश्न केला, बाबा भगवान, हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं ते सांगा. तर सांगू लागले ब्रह्मदेव, पूर्वी या सृष्टीमध्ये पूर्ण अंधार. लक्षात घ्या, युगांचे 4 प्रकार आहेत. आणि जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो ना, तेव्हा सगळं पाणीच पाणी असतं सगळीकडे. प्रलय कधी होतो तर त्याचं गणित सांगितलं. युगांचे 4 प्रकार आहेत: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुग आहे 17,28,000 वर्षाचं, त्रेतायुग आहे 12,96,000 वर्षाचं, द्वापारयुग आहे 8,64,000 वर्षाचं आणि कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं. हे युग जेव्हा पूर्ण होतात ना, 4 युग जेव्हा स्वतःचं पूर्ण आयुष्य पूर्ण करतात ना, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि 1 रात्र पूर्ण होते. असे 30 वेळा आहे 4 युग जावे लागतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 महिना. असे 12 महिने जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाचं 1 वर्ष. आणि असे 100 वर्ष जेव्हा पूर्ण होतात ना, तेव्हा 1 ब्रह्मदेव बदलतात. असे 1000 वर्ष जेव्हा पूर्ण होतात तेव्हा सृष्टीचा प्रलय होतो. आणि पूर्ण प्रलय, पूर्ण ब्रह्मांडामध्ये पाणीच पाणी, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. ब्रह्मदेव शिव महापुराण नारदजीला सांगतात, नारदजी ऐकतात. या ब्रह्मांडामध्ये भगवान शंकराची इच्छा झाली की मला या सृष्टीचं सृजन करायचंय, हे ब्रह्मांड पुन्हा मला गजबजलेलं पाहायचंय, सगळीकडे पाणीच आहे, मला इथे जीवसृष्टी निर्माण करायची. भगवान मूळ शंकराच्या जटा विस्तारलेल्या, पूर्ण काळोख आहे, जटा विस्तारलेल्या आहेत. त्या शिवाची इच्छा झाली की मला आता हे जगत निर्माण करायचं. शिवाच्या संकल्पनेतून एक सुंदर पुरुष निर्माण झाला. अगोदर या शिवानं एक शक्ती निर्माण केली, तिचं नाव शिवा आणि मूळ आहेत ते सदाशिव. सदाशिव आणि शिवा दोघांनी, म्हणजे सदाशिवानं एक शक्ती निर्माण केली, एक सुंदर नगर निर्माण केलं. त्या नगरीचं नाव काशी नगरी. भगवान भोलेनाथानं, भगवान शंकरानं सगळ्यात पहिले जे नगर निर्माण केलं त्या नगरीचं नाव आहे काशी नगरी. लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांची जर भेट घ्यायची असेल तर ते मुंबईला भेटतील, कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. पंतप्रधानाला भेटायचं असेल तर देशाची राजधानी दिल्ली आहे. तसं आपल्याला शिवजी भेटतील ते त्यांची ती राजधानी आहे, कोणती? काशी नगरी. ही शंकराची राजधानी आहे. भोलेनाथ त्यांनी काशी नगरी निर्माण केली आणि त्यांची इच्छा झाली या सृष्टीचं सृजन करायचंय. तर एक सुंदर पुरुष निर्माण केला. त्याच्या अंगावरती पिवळं वस्त्र होतं, सुंदर फुलांच्या माळा होत्या, वैजयंती माळा होती, उभा टिळा होता, मस्तकावर मुकुट होता, कानामध्ये कुंडल होती, श्यामल सुंदर होता. आणि सांगितलं, हे पुरुषा तू तपश्चर्या कर. पण त्या सुंदर पुरुषानं विचारलं, भगवान तुम्ही मला निर्माण केलं म्हणजे तुम्ही माझे पिता आहात, माझं नाव काय? भोलेनाथांना सांगितलं, तुम्ही विश्वाला व्यापक असाल म्हणून तुमचं नाव मी विष्णू ठेवतो. तपश्चर्या करा.
भगवान नारायणानं विष्णू भगवंतानं एवढी तपश्चर्या केली की त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहायला लागल्या, जणू काही पहाडाच्या कपारातून पाणी वाहतं. सगळीकडे पाणीच पाणी पाणीच पाणी झालं आणि त्या पाण्यामध्ये श्री विष्णूला झोप लागली. म्हणून भगवान श्री विष्णूचं असं एखाद्या वेळेला आपल्याला चित्र पाहायला मिळतं, शेषावर शयन केलेले आणि पाण्यामध्ये पहुडलेले आडवे झोपलेले चित्र तुम्ही कधीतरी पाहिलं असेल. भगवान विष्णू पाण्यामध्ये आडवे झाले. सदाशिवानं विचार केला, याला मी तपश्चर्या करायला सांगितली, हा तर निद्रिस्त झाला, योग निद्रेमध्ये गेला. सदाशिवानं त्या झोपलेल्या श्री विष्णूच्या नाभीतून कमलाची निर्मिती केली. त्या कमलामध्ये असा एक पुरुष निर्माण केला की त्याला पांढरी दाढी, पांढरं वस्त्र, हातामध्ये वेदाचं पुस्तक, असा पुरुष निर्माण केला. त्यांचं नाव ब्रह्मदेव. आणि दोघांनाही सांगितलं की तुम्ही आता तपश्चर्या करा, कारण सृष्टी विस्ताराचं मोठं जबाबदारीचं काम तुमच्याकडे येणार आहे. ब्रह्मदेवानं काही दिवस तपश्चर्या केली, पण ब्रह्मदेव जेव्हा निर्माण केले ना, तेव्हा त्यांना 5 तोंड होती. 4 दिशेला 4 तोंड, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि ऊर्ध्व दिशेला 1 तोंड होतं, वरच्या दिशेला. पण ब्रह्मदेव तपश्चर्या करण्याची सोडून विष्णूला भगवंताला उठवलं. उठा भगवान, उठा. भगवान जागे झाले. काय म्हणे, मला एक प्रश्न पडलाय. म्हणे, कसला प्रश्न? भगवान विष्णू बोलले, आपल्या दोघांना तपश्चर्या करायला सांगितली, प्रश्न करायला नाही सांगितले, तपश्चर्या करा. पण ब्रह्मदेव ऐकायलाच तयार नाहीत. नाही म्हणे, मनातला प्रश्न गेल्याशिवाय आता तप माझ्याकडून होऊ शकत नाही. म्हणे, काय प्रश्न आहे? म्हणे, माझा पिता कोण, तुमचा पिता कोण? भगवान विष्णू म्हणतात, पिता कोण, हे कोण, या चौकशा करण्यापेक्षा तपश्चर्या करू. पण ब्रह्मदेव ऐकायलाच तयार नाही. मग समोर एक पर्वत होता. श्री विष्णू बोलले, आपण काय करू, या पर्वताचं घर्षण करू. आणि या पर्वताचं घर्षण करत असताना, याला घुसळण करत असताना, जो ताकदीनं टिकेल तो पिता आणि जो थकून जाईल तो पुत्र. ब्रह्माजी, मी तुमचा पिता आहे, माझ्या नाभीतून तुमची उत्पत्ती आहे. पण ब्रह्मदेव ऐकायला तयारच नाहीत. ब्रह्मदेव म्हणतात, माझी पांढरी दाढी, पांढरे केस, मी म्हातारा दिसतोय, तुम्ही तरुण दिसताय, आणि मुलगा म्हातारा आणि बाप तरुण, असं कुठं होईल का? तुम्हीच माझे पुत्र आहात, मी तुमचा पिता. याच्यात वाद चालू झाला. पण विष्णू बोलले, वाद नको करायला. जो बलानं मोठा असेल तो पिता, जो बलानं कमी असेल तो पुत्र. समोरच्या पर्वताचं जे घर घुसळण करायला लागले, तर तिचे ज्योतिर्स्तंभ तयार झाला. ब्रह्मदेव बोलले, घर्षण करण्यापेक्षा आपण काम करू, या ज्योतिर्स्तंभ म्हणजे ही शिवाकृतीची, शिवलिंगाकृती जो स्तंभ तयार झालेला आहे, या शिवलिंगाचं वरचं टोक कुठे आहे ते पाहू, आणि खालचं त्याचं बूड कुठे आहे ते पाहू. तुम्ही बूड शोधा, मी वरचा टोक शोधतो. जर शिवलिंगाचा वरचा भाग मला दिसला तर मी बाप, आणि तुम्हाला जर खालचं त्याचा तळ सापडला नाही तर तुम्ही बेटा. विष्णू बोलले, ठीक आहे. सुकराचं रूप घेऊन विष्णू भगवान गेले याचा बूड शोधायला, आणि ब्रह्मदेव हंसाचं रूप घेऊन गेले वरती त्या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहायला. कळे ना, विष्णू भगवान बोलले, काय काम सांगितलं पण काय करायला लागलो. विष्णू भगवान वापस आले, उभे राहिले. ब्रह्मदेव खूप उंच गेले, पण ब्रह्मदेवाला त्याचा शेवटच सापडेना. ब्रह्मदेव म्हटले, कशाला उगी फेरा पाडायचा, चला. पण वापस येत असताना खोटं खोटं बोलू म्हटले आपण की याचा शेवट पाहिलाय. पण आपल्या खोटं बोलण्याला साक्ष कोण देईल? म्हणून केतकी नावाचं एक पुष्प आहे. त्या केतकी पुष्पाला सांगितलं, हे बघ, तुला सगळ्या देवांच्या पूजेमध्ये मी स्थान देईल, पण तू माझ्याच बरोबरीनं खोटी साक्ष दे. आता मला सांगा, एखाद्या ठिकाणी जर आपल्याला एखाद्या प्रकरणात साक्ष द्यायची असेल तर साक्षीदार, एक साक्षीदार असतो का 2 साक्षीदार असतात? 2 असतात साक्षीदार. म्हणजे एकाच्या साक्षीवर भागणार नाही. मग गाईला पण घेतलं सोबत, दोघांना घेतलं, सांगितलं, हे पहा केतकी पुष्पा, तू जर माझ्या बाजूने खोटी का असेना साक्ष दिली तर सगळ्या ह्या सृष्टीचा रचनाकार मी आहे, तुला सगळ्यांच्या पूजेमध्ये अर्पण करेल, तुला मोठं स्थान देईल, सुगंधित बनविल, आणि गौ माता
तू जर माझ्या बाजूनं साक्ष दिली तर तुला पहिला नैवेद्याचा भाग देईल. घरात जी पहिली स्वयंपाक चालू होईल आणि पहिली भाकरी बनेल ना ती तुझ्या नावची बनेल. एका भाकरीच्या तुकड्यासाठी गाय खोटं बोलायला तयार झाली आणि सुगंधित होण्यासाठी पूजेमध्ये पहिलं स्थान मिळवण्यासाठी केतकी पुष्प त्यानं खोटं बोलायचं ठरवलं. दोघे खोटं बोलण्यासाठी तयार झाले. आले विष्णूकडे आणि विष्णू भगवंताला सांगितलं. विष्णू भगवंताला विचारलं ब्रह्मदेवानं, भगवान विष्णू सांगा तुम्ही या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिलाय का? भगवान विष्णू बोलले, मी खरं सांगतो मी याचा शेवट पाहिलाच नाही. काय म्हटले? मी सत्य सांगतो मी खरंच याचा शेवट पाहिला नाही, याचा शेवटच कळत नाही. विष्णू सत्य बोलले, शब्दाकडे लक्ष द्या. विष्णू सत्य बोलले. त्या ज्योतिर्स्तंभातून आवाज आला, आकाशवाणी झाली, हे विष्णू, हे नारायणा, तुम्ही सत्य बोललात, तुम्ही सत्य बोललात. तुमच्या सत्य बोलण्याचा मला शंकराला आनंद झाला. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. तुम्ही सत्य बोललात म्हणून सत्य नारायण रूपानं लोक तुमची पूजा करतील. काय म्हणून करतील? सत्यनारायण. आपण नाही का सत्यनारायणाची पूजा घालत? आपल्या घरामध्ये सत्यनारायणाचा फोटो ठेवतो, पण सत्यनारायणाची कथाच आपल्याला मूळ माहिती नाहीये. तर ही सत्यनारायणाची कथा श्रद्धेय पंडित मिश्राजींच्या महाराजांच्या मुखातून मी श्रवण केलेले आहे. तर सत्यनारायण भगवान सांगितलं, नारायणा, सत्यनारायण म्हणून लोक तुमची पूजा करतील. आकाशवाणी शांत झाली. ब्रह्माजीला आता आकाशवाणी झाल्यावर तरी लक्षात यावं, आता खोटं बोलू नये. देवानं सत्य बोलण्याचं कौतुक केलं आणि ब्रह्माला इशारा केलाय की मला सगळं कळतंय म्हणून, पण ब्रह्माजीच्या लक्षातच येईना. ब्रह्मदेवाच्या एकच डोक्यात की खोटं बोलायचं, बेटा नाही व्हायचं, वर्चस्व आपलं ठेवायचं, आपण मोठे आहोत हे दाखवायचं. नारायणानं विचारलं, विष्णूनं विचारलं, ब्रह्माजी तुम्ही याचा शेवट पाहिला? म्हणे हो, मी याचा शेवट पाहिलाय या ज्योतिर्स्तंभाचा. म्हणे याला साक्षीदार कोण आहे? म्हणे हा काय केतकी पुष्प. केतकी पुष्प बोलला, हा भगवान ब्रह्मदेवानं याचा शेवट पाहिला. म्हणे आणखी कोण साक्ष देत आहे? म्हणे गाय पण साक्ष देते. गाय म्हणली हो, ब्रह्मदेवानं पाहिला शेवट. त्या ज्योतिर्स्तंभामध्ये विराजमान असलेल्या शंकराला राग आला आणि रागात येऊन भोलेनाथांना आकाशवाणीद्वारे सांगितलं, खोटं बोलताय केतकी पुष्पा, खोटं बोलतं, खोट्याला साक्ष देतोस तू. माझा शाप आहे, सगळ्या देवांच्या पूजेमध्ये चालशील पण शंकराच्या पूजेमध्ये तू चालणार नाहीस. माझा शाप आहे तुला. गो माता, तू सुद्धा भाकरीच्या तुकड्यासाठी खोटं बोलतेस. ज्या तोंडानं, तोंडाची पूजा सारं जग करताय, तुझं तोंड पवित्र आहे, पण तू आता खोटं बोलून अपवित्र केलं. जग तुझे समोरून नाही, शेपटीकडनं पूजा करतील. आणि गाय दान करताना सुद्धा शेपटीकडे, शेपटीला हात लावून दान केल्या जाते, तोंडा करून करत नाहीत. गाईला शाप मिळाला. ब्रह्मदेव थर 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 कापायला लागले, घाबरले. पण आता ब्रह्मदेव सुद्धा खोटं बोललेले होते. भगवान भोलेनाथाला राग आला. भगवान शंकरानं रूप प्रगट केलं आणि त्या प्रगट झालेल्या रूपाच्या भुवईतून एक पुरुष निर्माण झाला, जो बुटक्या हाताचा होता, आखूड शरीराचा होता, लालबुंद डोळ्यांचा होता. जी बाहेर आलेली होती त्याला प्रगट केलं आणि सांगितलं, या ब्रह्मदेवाचं जे तोंड खोटं बोलले ना ते मस्तक उडवा. तो पुरुष बोलला, देवा मी सगळं काम करतो, पण मला तुम्ही निर्माण केले, माझं नाव काय? तर भगवान शंकराच्या भुवईतून त्यांची निर्मिती झाली, म्हणून त्या पुरुषाचं नाव भैरव ठेवण्यात आलं. बोलिये भैरव भगवान की जय. भैरव भगवान निर्माण झाले आणि भैरव भगवंतानं आपल्या करांगळूच्या नखानं ब्रह्मदेवाचं जे वरचं 5वं मस्तक होतं ते ताडकनं उडवलं. ब्रह्मदेवाचं मस्तक तोडलं. भगवान शंकर शांत झाले. आता ब्रह्माजीला पश्चाताप होतोय. भगवान विष्णूला आनंद कशाचा होतोय की माझ्यावर भोलेनाथ प्रसन्न झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पुढे ब्रह्माजी काय स्तुती करतात, कशी विनवणी करतायत ते सगळं आपण पाहणार आहोत. पण ब्रह्माजीनं आणि श्री विष्णूनं भगवान भोलेनाथाचा राग शांत व्हावा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा याच्यासाठी सगळ्यांनी भोलेनाथाची प्रार्थना करायची ठरवली. ती प्रार्थना आपण झाकी रूपात पाहणार आहोत. शंकरा करुणा करा जग जागवा शंभा. शंकरा करुणा करा जग जागवा शंभा. शंकरा करुणा करा
जग जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चैतवा हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चैतवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा 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 जय हो झाकी घेऊन या समाजिली अंगणे पान्हावळी गोधने समाजिली अंगणे पान्हावळी गोधने आसावला आसमंत अमृताने चुंबना हवा हे शिवा आसावला आसमंत अमृताने चुंबना हवा हे शिवा शंभो शंकरा करुणा करा जग जागवा 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 जय हो भगवान ब्रह्माजी भगवान विष्णू भोलेनाथाची प्रार्थना करत आहेत अशी ही सुंदर झाकी त्या झाकी दर्शन आपल्या सगळ्यांना इथे होत आहे ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है मेरा भोला नगर में आया
हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है जय हो जय भोले बाबा मेरे भोला के माथे पे गंगा है भोले के माथे पे गंगा है मेरे भोले के माथे पे गंगा है मेरे भोले के माथे पे गंगा है गंगा में ओम समाया है मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया है जय हो हरि बोल जय हो जय हो जय भोलेनाथ जय महाकाल हरि ओम में ओम समाया है मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओम समाया मेरा भोला नगर में आया हरि ओम में ओ
हर हर